आम्ही तीच पोरं आज चार चौकात बसतो, हिकून आली बघ, तिकून गेली बघ, माझी आली बघ, तुझी गेली बघ, हो की तुझी, ही माझी, हो की गोरी दिसली, गालात हसली, माझीच आहे, तुझ्या बापाची पेंड आहे. विनोदाचा भाग सोडा, पण धर्मशास्त्र सांगता यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. जिथं स्त्रीचा सन्मान आहे तिथेच भगवंताचा. पाय लक्ष्मीचे, जगाच्या मालकाचे पायच तिच्या हातात आहेत रे. उगाच आम्ही बाप रखमा देवी वरू म्हणत नाही. विठ्ठलाचं नाव घेतलं का माऊलींनी? कोणाचं वर म्हणतात? नाव कोणाचं आहे? रखमाईचं ना. अधिकार काय आहे त्या बाईचा? नाथबाबा सांगतात बघा, तुम्ही समजू नका हिला थट्टा, भल्ल्या भल्ल्याशी लावीला बट्टा. तुम्ही समजू नका हिला थट्टा, भल्ल्या भल्ल्याशी लावीला बट्टा. यडका मदन केवळ पंचनन, धडक मारली शंकरा, केला ब्रह्माचा मातेरा. यडका मदन केवळ पंचनन. जन स्त्रीचा अनादर केला तो जगाचा बाप आहे, पण देवळात नाही. ही उत्पत्ती कोणाची? विश्वाची, ब्रह्माची. उत्पत्ती कोणाची? ब्रह्माची. ब्रह्म पिता आहेत. पिता 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 नाही, पिता. आमचे पिता पिता अंडुलत येता, बायकोला हाण हाण हानिता आणि सकाळी म्हणिता नव्हती ग मारायची, पण पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? सगळं कळतंय तुला. कळत कसं नाही? आता पियाला म्हणला कळत नाही की त्याच्यासमोर टोपलं भर शिळीच्या लेंड्या नेऊन ठेवायच्या आणि त्याला म्हणायचं काळ म्हणू का वाढ लागतात खा. खाईन का त्यो? किती बी पियाला असू द्या, तेवढ्या धुंदीत म्हणे ना येड आहे का लेंड्या आहेत ना ते. कळतंय त्याला, कळत कसं नाही? नाटक करतय ती, कळत कसं नाही? तसं आपल्यालाही चांगलं वाईट कळतं रे, आपणही नाटकच करतोय. बुद्धी मन ऐकत नाही तिचं. विवेकाते भुलवी संतोषाची चाड लावी, बैसजे तरी हिंडवी दाही दिशा. विवेकाला विसरायला भाग पाडते, संतोषाला चाड लावती, बसल्या जागी फिरवतय ते मन. पण याला सुद्धा पर्याय आहे बरं. आता कोठे धावे मन, कधी तुझे चरण देखलिया. म्हणजे कुठं जाईन गे माय पंढरपुरा. तुम्ही फिरत जा पण जागेवर येत जा महाराज बरं का. सगळ्याला उत्तर एकच आहे. चहुवेदी जाण, साई शास्त्री कारण, 18 ही पुराण. उत्तर एकच आहे, हरीशी गाती. दुसरं उत्तर एकच, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. दुसरं उत्तर नाहीच. सामर्थ्य तुझ्याशिवाय जगात सत्य नाही म्हणून मला वाटतं जाईन गे माय. ज्ञात आहे, आम्हाला कळतंय, जाण या विषयाकडे अधिकार आहे. म्हणून विनंती आहे, फार दुर्नवल्यासारखं नाही करायचं. कळतं की नाही आपल्याला? तर वळत नाही, वेळ लागेल थोडाच, हरकत नाही. काय विचार कौशल्य होतं. आज तीच पुढे कुठल्या मार्गाला जातीये. वाईट वाटतं कधी. सगळेच वाईट नाही बरं, सगळेच नाही. महाराष्ट्र माझा एवढा वाया गेलेला नाहीये. जाण आहे मला चांगल्या पोरांची. आजही आमच्या महाराष्ट्रातला शेतकऱ्याचा पोरगा बापाच्या फाटलेल्या धोत्राची, माईच्या फाटलेल्या पदराची जाण ठेवतो. आजही शेतकऱ्याचं पोरगा दुपारपर्यंत कॉलेज करतं, दुपारनंतर लोकांच्या हाताखाली कामं करतं. अरे स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय टाकतं, लाज बाळगत नाही. कुठलंच काम करताना छोटं मोठं म्हणत नाही, स्वतःच्या स्वकर्तृत्वावर मोठा होतं आणि आपल्या आई बापाची स्वप्न पूर्ण करण्याचं सामर्थ्य हे महाराष्ट्राचा तरुण ठेवतो. कौतुक आहे मला. सगळेच वाईट नाही. आज 80 ते 90% सप्ताह पोरांच्या जीवावर असतो. पंक्ती वाढण्यापासून, पत्रवाळ्या उचलण्यापासून, महाराज आणण्यापासून, नेण्यापासून, मंडप टाकण्यापासून, काढण्यापासून, सिस्टीम लावण्यापासून, मंदिर सजवण्यापासून, स्वच्छ करण्यापासून, मंदिर हे हातरण्यापासून, हे काढण्यापासून, उचलण्यापासून सगळी पोरं करतात. 2-4 प्रत्येक गावात वाईट असतातच, पण जेवढे वाईट आहे त्याच्यापेक्षा चांगले फार आहेत. जिथं वरातीत नाचणारी पोरं महाराष्ट्रातच ना, त्याच महाराष्ट्रात कीर्तनात टाळ घेऊन उभा राहणारी सुद्धा पिढी महाराष्ट्रातच आहे. तोच महाराष्ट्र. पण बहीण म्हणून सांगते तरुण पिढी, ज्या दिवशी महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण आणि तरुणी काकडा आणि हरिपाठ करेल ना, तेव्हा माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल. विश्वासाने सांग.
काय सामर्थ्य द्या. अहो जे अभंग विश्वाच्या मालकाला जाग करतात ते तुम्हाला आम्हाला यश देणार नाहीत का? ते अभंग कोणाला जाग करतात? उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, झाला रणोदय सरली. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातेला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटेला. अहो कुठून? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून कर. काय ताकद बघा ना. ते अभंग देवाला जाग करतात. हो जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जाग जाग बोलती, जाग बोलती. उठा की जमाय बाप कैसी लागली झोप, उठा की जमाय बाप कैसी लागली झोप. उजर जावणी एवढीच पाठी खेप, उजर जावणी एवढीच पाठी खेप, उजर जावणी एवढी चुकवाकी खेप, उजर जावणी एवढी चुकवाकी खेप. गरुडाचे पाये गरुडाचे पाये गरुडाचे पायी गरुडाचे पायी पायी वेळो वेळा वेळो वेळा वेळो वेळा डोई, देवी वेळो वेळा वेळो वेळा वेळो वेळा डोई. वेगळा नावात हरी आनावात हरी, आनावा तो हरी वेग आनावा तो हरी वेग आनावा तो हरी आनावा तो हरी नावात हरी आनावा तो हरी अहमवाग्य सोहमवाग्य प्रेम नगरावारी, अहमवाग्य सोहमवाग्य प्रेम नगरावारी. सावधोनी भजनी लागा देव करा देवारी. मल्हारी ज्वारी माझ्या मल्हारी ज्वारी, मल्हारी ज्वारी माझ्या मल्हारी ज्वारी, मल्हारी ज्वारी माझ्या मल्हारी ज्वारी, मल्हारी ज्वारी मल्हारी ज्वारी, मल्हारी ज्वारी माझ्या मल्हारी ज्वारी, मल्हारी ज्वारी माझ्या मल्हारी ज्वारी. हा मल्हारी ज्वारी माझ्या मल्हारी ज्वारी, मल्हारी ज्वारी माझ्या मल्हारी ज्वारी. काय सामर्थ्य. पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा. अवगा अवगा, अवगा अवगा. अवगा दांगड दिंगा ग, अवगा दांगड दिंगा दांगड दिंगा ग, अवगा दांगड दिंगा ग. अवगा धागड धिंगाग, अवगा धागड धिंगाग, अवगा धागड धिंगाग, अवगा धागड धिंगाग. नग 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 नको 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 घाल पिंगाग, नको 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 घाल पिंगाग. तुम्ही राम रंगी रंगागे, तुम्ही राम रंगी रंगागे. तुम्ही राम रंगे रंगाग, तुम्ही राम रंगे रंगाग. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवगा अवगा दांगड दिंगा ग, अवगा दांगड दिंगा ग, अवगा धांगड दिंगा ग, अवगा धांगड दिंगा ग. ए अवगा धांगड धिंगाग, अवगा धांगड धिंगाग, अवगा धांगड धिंगाग, अवगा धांगड धिंगाग. धिंगाग नको नको. अवगा धांगड दिंगा ग, अवगा धांगड दिंगा ग, अवगा धांगड दिंगा ग, अवगा धांगड दिंगा ग. नागबाबांची गवळण आहे महाराज. ह्यातनं कसं सुटाल? वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणा तुम्ही, 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 वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. हे वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. कितीही संकट, कितीही दुःख, कितीही त्रास, या सगळ्याचा एकच पर्याय पांडुरंगाचं नामचिंतन. कारण दुःख कुठे सांगतं माणूस? कोणाला सांगते? सासरवाशीन माय कोणाला सांगते दुःख? आई बापाला सांगते का नाही? आई बापालाच सांगावं. अहो देव काही ऐक ना. मग नामदेवरायांची बायको राजाई आईला सांगते. कुठल्या आईला? पंढरीच्या.
आहा रखमाबाई सांगा त्या विठ्ठला वेडा झाला नामा तुम्हा पायी 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 आहा रखमाबाई सांगा त्या विठ्ठला वेडा झाला नामा तुम्हा पायी. देवानं किती ऐकावं. लग्न नामदेवरायाचं, नवरी राजाई, वरमाय गोनाई, वरबाप दामू शेठ आणि लग्न लावायला ब्राह्मण पंढरीचा मालक होता. तो संसार परमार्थापेक्षा कमी असणार आहे का? काय संसार असेल दादा संताचा. मग काय अवघड आहे अवघाची संसार सुखाचा करी. कारण इथं म्हणणारे जरी ज्ञानोबाराय असले तरी करणार कोण आहे? 5 मिनिटं महाभारतात जाऊ, लगेच भारतात येऊ. जस्ट 5 मिनिट्स. महाभारतात सगळ्यात बुद्धिवंत द्रोणाचार्य. सगळ्यात बुद्धिवंत कोण? द्रोणाचार्य. द्रोणाचार्यांनी चक्रव्यूहातलं 7 मंडल आहेत, केंद्रबिंदू आहे. अर्जुन म्हटला मी जाऊ का? देव म्हणला तू गेलास तर बाहेर कसं होईल? अभिमन्यू म्हणला मी जाऊ का? जातोस का दा? धर्मराजाला विचारलं, ठीक आहे जा. धर्मराजा हो बोलले. अभिमन्यू आत गेला, पण बाहेर यायचं ज्ञान नाही. कारण बाहेर यायचं शिकताना त्याची माय झोपली होती. आमची माय जागी असून बी काय फायदा नाही. एखाद्या आईला म्हणलं नका ग लेकराला मोबाईल देत जा, तेवढंच नादी लागताय, नाहीतर कामच करू देत नाही. नादी नव्हती अगं, मग थोड्या वेळ देत जा. एकदा घेतला की कोणाच्या बापाचं ऐकत नाही, तुझं ऐकत नाही. तुझं माय तुझं ऐकत नाही. अगं 45चं तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही. आणि 1.5-2चं ऐकत नाही. येड्यात काढते का काय? अगं एवढं येते, केवढं येते तरी ऐकत आहे, एवढं ऐकत नाही. असं कसं ग माय? ऐकावं लागते ग, ऐकावं लागतं. लेकराचं काय? तुम्हाला एक दुर्दैव सांगू का? पहिलं लेकरू आईकडे बघितलं की ग बसायचं. खरं की नाही गुरुजी? पहिलं कधी ग बसायचं लेकरू? आईकडे दिलं की ग बसायचं. आता आईकडे दिलं तरी ग बसत नाही. ग बसतंय का? कधी ग बसतंय? सांगाय तरी काय वाट अजून तांड घेऊन माय लेक आहे म्हणून सांगते. लेकराला पुस्तक वाच म्हटल्यावर लेकरू कधीच पुस्तक वाचत नसतं. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. हे संस्कार असतात. लेकरं अनुकरण करतात, कॉपी करतात. लेकरं तुम्ही जे करतायत तेच करणार आहेत. तुम्ही जे बोलतायत तसंच बोलणार आहेत. मग कदाचित तुम्ही जसं वागतायत तसंच वागणार आहेत. तुम्हीच व्यसन करताय, लेकरांना काय ज्ञान शिकवतो? हां ना, तुला म्हणताय अनचुन्याची पुढे, आणि पुन्हा म्हणतो पोरानं मला सांभाळलं नाही. हा म्हाताऱ्या तू चुना लावलो बेजार. हां कसा म्हणजे काहीतरी जरा तरी आहे की नाही? तो लॉजिक पण लावायचा. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी करा. इतकी बामणवाडी व्यसन मुक्त आहे का? बरं एकही नाही का व्यसनी? सगळे निर्व्यसनी का? बर खरंय, तुमचंच खरंय असं. अहो त्या तंबाखूचा वास आला ना, ते खाणारे मिसरी तंबाखू तरी बरी, मिसरी तर लय खतरनाक खाणार. ही त्या मिसरीच्या वासानं म्हशीनं गायनं दूध द्यायचं सोडलं महाराज. म्हशी नुसती समोर आली त्या मिसरी खाणारीच्या. म्हशीनं जी वास घेतला तिनं महिनाभर दूध दिलं नाही. आणि तसल्या मिसरीच्या तोंडानं नातवाचे पण चामाचा मुख घेते गे. काय त्या नातूवर परिणाम होणार आहे? बरं का म्हातारे हो, राग आला तर येऊ द्या, पण सुनांनो जर तुमची म्हातारी मिसरी लावित असन काय तिला राग यायचा येऊ द्या, पण लिकरू 5 वर्षाचं होस तर तिच्यापाशी द्यायचं. असल्याच तोंडानं माझा आम्या चाललंय चित्र गे माय. काय तिचा वाचते तोंडाचा. ती लिकरू चक्कर येऊन पडली की दिवशी नको माय. मग त्याच्यामुळं का होईना म्हातारी मिसरी तरी सोडून, नातू पाठवीत नाही म्हणून तरी सोडून महाराज. नाही बायांनो चांगलं नाही. विनोदाचा भाग सोडा, पण चांगलं नाही. व्यसन विचित्र गोष्ट असते. मायबापा विनंती माझी या विषयाकडे. आपण चांगलं तर लेकरं चांगली. धन्य माता पिता शुद्ध बीजापोटी फळे. हां अधिकार लक्षात घ्यायचा. माय बाई ताकद लई आहे, फक्त बाईनं आपली ताकद ओळखली पाहिजे. माय तुम्ही लय गोड आहे ग. बामणवाडीच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे ग.
आई शपथ तुम्ही लय गोड आहे, तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोड आहे ग. थोडा तोंडाचा प्रॉब्लेम आहे, बाकी काही नाही तुमच्यात फॉल्ट, तुम्ही लय गोड आहे. आपलं फक्त तेवढंच वाईट आहे, तोंड. म्हणजे आपण सहन करतो त्यामुळे बोलल्याशिवाय राहत. पण जाऊ दे माय, सांगायचं पण कुणाला? देवा सांगू देव निवारेल भूक. माझ्या आवलीनं तुका भरायची दुसरी बायको, आवलीनं बी तक्रार केली पण कुणाकडं? देवाकडे. देवाला म्हणली विठ्ठलाला, बरे नाही केले माझे माय बापे, पदरी बांधिले भिकाऱ्याचे. विचारलं कुणी काय करतो नवरा तुझा? काय सांगू विठ्ठला? सावकाराची पोरगी सावकाराच्या घरी दिली, गरीबाची नव्हती आवली माझी. पुण्याचा सासर माझ्या तुकोबरायांचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबरायांची बायको. कोणाची? गुळवे सावकाराची पोरगी तुकोबरायांची बायको. नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची, दिली सावकारालाच होती. काय सांगू विठ्ठला जगाला? तुटकाच विना त्याला दोन तारा, मारी रचरा पंढरीच्या, पंढरीच्या मारी रचरा पंढरीच्या. विचारतं जगा मला, विनंती आहे सांगायचं ना देवालाच. देवानं काय कमी केलं सांगा? वाड वेळ झाला वैकुंठा श्रीरंग. देव करतो संसार सुखाचा, पण इथं म्हणतात माऊली करणार आहेत. मग माऊली कोण आहेत? अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अवतार कोणाचा? मग त्यांनी बोलले काय? आणि देवाला अशक्य काही आहे का? मग अभिमन्यू आत गेला. तुम्ही जाग्यावर आले का? जाग्यावर आले का? अभिमन्यूला आत सोडलं होतं ना. तर ते आपलं त्यानं इकडे तिकडे बघितलं पण काय मेळ लागला. अभिमन्यू केंद्रबिंदूपाशी पडला, बाहेर यायचं ज्ञान नसल्यामुळे. जयद्रथाने गैरफायदा घेतला आणि मानावर लात घातली अभिमन्यूच्या. डोळ्यात पाणी आलं अभिमन्यूच्या. अर्जुन रागावले. क्षत्रिय नावाने कलंक आहेस तू. एकतर पडायला नव्हता पाहिजे, पडला तर जगायला नव्हता पाहिजे. पडलास ती पडला, जगलात ती जगला, वर्ण रडतो. अभिमन्यू म्हणला पडलो म्हणून रडत नाही. जयदत्ताने मानेवर लात घातली, त्याचा बदला मला घेता आला नाही म्हणून डोळ्यातनं पाणी आलंय. शोभला क्षत्रिय सोडजीव, बाप जिवंत आहे तुझा. अर्जुनाने पण घेतला. उद्या सूर्यास्तापर्यंत जयद्रथ मारला नाही ना मी, स्वतःची चित्ता स्वतः रचणार आणि उडी स्वतः मारणार. पण कुणी केला? पूर्ण केला ड्रायव्हरनं. बामणवाडीकर कोणाच्या? तुमच्या का माझ्या? दोघाच्या बी. विश्वाचा चालक आहे ना तो. सूर्योदय झालाय, शंख फुकारणी झाली, युद्ध चालू झालं. अर्जुनाला वाटलं आता हुडकायचा आहे, पण आहे आपला. दिवसभर जयद्रथ हुडकला पण सापडला. कारण जयद्रथाला माहित होतं विश्वातला सगळ्यात नंबर 1चा श्रेष्ठ धनुर्धर आहे अर्जुन. या धनुर्धराच्या हाती जर लागलो तर जगणार. कूटनीती वापरली, लपून बसला, मारायचा कसा दिसलाच नाही तर. सूर्यास्त जवळ आलाय, चिंता वाटायला लागली, पण पूर्ण करणार. नाही सापडला तरी चिता रचणारच. अर्जुन म्हणला आता काही खरं दिसत नाही. देव म्हणले अर्जुनाने जर चिता रचली उडी मारली तर उद्या महाभारत ऐकणारी लोक म्हणतील ही उडी मारूस तर उभा टाकलेलं करीत काय होतं. कारण आम्ही काय म्हणतो, मागे पुढे उभा आहे संभाळीत. मग सूर्यास्ताच्या अगोदर देवानं सूर्यास्त केला. सुदर्शन चक्र फिरवलं, सूर्यास्ताच्या अगोदर सूर्यास्त केला. कारण भगवंताच्या सुदर्शन चक्राभोवती अख्खी पृथ्वी फिरते. अर्जुनाला वाटलं मी हारलो, चिता रचली, उडी मारणार. देव म्हणले जायच्या आधी एक काम कर, आम्ही जातो आमच्या. आमचा कसा घ्यायचा राम राम? चहूबाजून माणसं होती, घालीन लोटांगण, वंदिना चरण. मागच्या गर्दीत जयद्रथ दिसला. अर्जुन म्हणला दिसून फायदा नाही, सूर्यास्त झालाय. झालाय का? झालाय का? देवा नक्की आलाय. म्हणजे खऱ्या खऱ्या सूर्यास्ताला वेळ आहे. कस काय जयद्रथ आला? देवाला माहित होतं येणार. आपल्या हिंदू धर्माचं शास्त्र आहे, शत्रू जरी असला अंतकाल चुकवायचा, अंतकाल सांभाळायचाच. शत्रूच्या सुद्धा मरणाला जायचं.
हा नियम पाळणार माहित होतं देवाला. जयद्रथ दिसला, अर्जुनाला कळलं देवाची लीला आहे. जाग्यावर बाण मारला, जयद्रथ मेला. पटपट बोला, बाण कोणी मारला? मेला कोण? पण मेला कोणामुळं? देवामुळं. पण कुणी केलता? पूर्ण कुणी केला? आता अभंगात वचन कुणी घेतलंय? माऊलींना. पूर्ण कोण करणार? कळतं की तुम्हाला महाराज? मग मला सांगा, देवाला काय अशक्य आहे? या संसाराची उत्पत्ती ज्याची आहे तो सुखाचा करू शकतो की नाही? अर्थात उत्पत्ती ज्याची आहे तो सुखाचा करू शकतो की नाही? मग माऊली म्हणले, म्हणतोय मी, पण करणारा देवाला अशक्य असं काही? बरं, माऊलींचा काय अधिकार कमी आहे? उभारीला ध्वज तीही लोकांवर ज्यांचं साम्राज्य आहे ते ज्ञानोबा आहे, ते तीही लोकांचा संसार सुखाचा करू शकतात याचा विश्वास आम्हाला आहे. म्हणून माऊली म्हणतात, मला विश्वास आहे, मी बोलावं आणि तू अवघाची संसार सुखाचा कधी ना आनंदी अवघाची संसार सुखाचा कधी आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक. पण हे सगळं कधी शक्य होईल ज्ञानोबा? जाई न गे माय तऱ्या पंढरपुरा. माझ्या माऊलींचं वचन ज्यांनी ज्यांनी पाळून पंढरीचा वाट धरली ना, 16.5 वर्षाची कानपत्र वेश्येची पोरगी आहे. माऊलींचं वचन पाळलं आणि पंढरीची वाट धरली. अहो काय देखणी होती माहिती. आपण थोडं सुंदर दिसलो तर लोकाला कौतुक वाटतं. अहो काय देखणं पण होतं माहितीचं. सुकलेल्या कमळाला हात लावला तर कमळ जागेवर फुलायचं. एवढ्या देखण्या होत्या कानोपात्रा, पण वेश्येच्या कुळात जन्माला आलत्या. कीर्तन नामदेवरायांचं ऐकायला ज्ञानोबाराय, टाळ घेऊन ज्ञानोबाराय, ऐकायला कानोपात्रा. काय कीर्तन असेल होतं. कीर्तन नामदेवरायचं, टाळ घेऊन ज्ञानोबाराय, जनाई, ऐकायला कानोपात्रा. काय सुख सोहळा असेल. त्या कानोपात्रेला बसल्या बसल्या लोक म्हटली, बिना बापाची अवलत आता कीर्तन ऐकाय बसली. आता हिनं कीर्तन ऐकायचे, मग आम्ही काय करायचं? राग आला कानोपात्रेला. माऊलींच्या चरणावर मस्तक ठेवलं, विचारलं, काय चुकलं हो माझं ज्ञानोबा? पोरगी आहे, चुक आहे. वेश्येच्या कुळात जन्माला आले, माझ्या हातात आहे. माझ्या हातात असतं मीही पवित्र कुळात जन्म घेतला असता ज्ञानोबा. तुम्हीच म्हणता ना, जातवीत गोत कुळ शिळ मात भजे कात्वरित भावना युक्त. सांगा ना यांना. विठ्ठलाची पायरी चढली तर हाताला धरून बाजूला काढतात, म्हणतात नीच कुळातली जात आहे तुझी. ऐट वाटतात ज्ञानोबा. कधीपर्यंत ऐकावं, सहन होत नाही. आता असं एखादं घर सांगा जे माझ्या हक्काचं आहे आणि मी जगाला ओरडून सांगावं की हा माझा बाप आहे. बिन बापाची म्हणतात ना लोक. मला लोक म्हणतात हिचा बाप हिला माहित नाही, हिला भजन करण्याचा अधिकार नाही. तुम्हीच सांगा माझ्या बापाचं नाव. माऊली सांगतात, जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. ते बापाचं घर आहे तुझ्याचा. पण लक्षात ठेव, कोणी सोड म्हणलं म्हणून सोडायचं? वचन दे, बापाचं मानशील. दिलं वचन कानोपात्रेनं. पायात चाळ, गळ्यात विना, हातात चिपळ्या घेऊन पंढरीच्या गाभाऱ्यात एवढी देखणी पोरगी नाचतीये. पहिलं पंढरपूर कर्नाटकात होतं. महाराष्ट्रात कानडा राजा, बिदरचा राजा राजगादीवर होता तेव्हा. बिदर जिल्ह्यात होतं पंढरपूर. दर्शनासाठी आला, एवढी देखणी पोरगी बघितली, वासना झाली. कोणाची आहे? वेश्याची आहे. बोलवा, येत नाही, धरून आण. कानोपात्राच्या पाठीमागे लागलेत सैनिक. जीवाच्या आकांताने कानोपात्रा पळतायत, पण कुणा कुठपर्यंत? मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार माऊलींचं वचन आठवलंय, बापाचं घर आहे. कोण सोड म्हणलं तर सोडायचं नाही. पळून पळून पळणार कुठपर्यंत? महाद्वार ओलांडलं, गाभारा ओलांडला. आज पहिल्यांदा याची देही याची डोळा, जगाचा मालक, विश्वाचा मालक, पांडुरंग परमात्मा, जगदीश्वर, करुणागण, दयागण या नजरेनं पाहिला. अहो आयुष्यभर ज्याच्यासाठी तळमळ केली तो विठ्ठल दिसला. चरणावर मस्तक ठेवलं. माझ्या कान्होपात्रेनं सांगितलं, माझ्या बापाची भेट झाली हो. आणि माझ्या कान्होपात्रेनं क्षणात प्राण विठ्ठलाला अर्पण केला. कान्होपात्रा विठ्ठलाच्या चरणावरच जीव सोडला. काय लोक विचित्र असतात.
तरी तिथली लोक म्हणली मरायचं होतं तर बाहेर जाऊन मरायचं की जाता जाता आमच्या देवाला अपवित्र करून गेली. मिली ती मिली देवाच्या पायावर मिली म्हणे. त्यात एक अनंत ब्राह्मण नावाचं ब्राह्मण होतं. ते म्हणले याच तोंडानं मंत्र म्हणता ना देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं म्हणे. मग देवाच्या चरणावर देह सोडायला किती भाग्य लागत असेल विचार करा कधी. गरज मनाची आहे ज्ञानाची नाही. इथे गरज ज्ञानाची नाही मोठ्या मनाची आहे. एक रात्र थांबा उद्या सांगतो मी काय करायचं. तेव्हा धर्मपीठावर होते ते अनंत ब्राह्मण. त्यांच्या हातात अधिकार होता कारण त्या काळात ब्राह्मण जे सांगतील तेव्हाच अंत्यविधी केला जायचा. तेव्हा ते धर्मपीठावर होते. अनंत ब्राह्मण म्हणजे सकाळी सांगतो मी तुम्हाला एवढी रात्र थांबा. रात्रभर अनंता ब्राह्मण त्या सुंदर मृतदेहाशी जरी झोपले. मध्यरात्री माझा जगाचा अनंता माझा पांडुरंग परमात्मा तर अनंताच्या स्वप्नात आलो आणि सांगतो अनंता माझ्या लेकीनं माझ्या चरणावर देह सोडलाय. आज्ञा आहे माझी तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे अनंता. आज कान्होपात्रेची समाधी पंढरीच्या गाभाऱ्यात आहे. गेलायत का पंढरीला? मरायच्या आधी जा जा जा. हा कुठं आहे पंढरपूर? मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला? मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला पंढरपूर आहे? पुढं का राईट का? देवा कुठे? कराड कुणीकडे? कराड कुठे? इकडे आहे ना. मग पंढरपूर बी तिकडच आहे. हा इकडे कराड आहे ना. हा मग पंढरपूर बी इकडच आहे. जसं पंढरपूरची बाजू तिकडे आली पण जायचं म्हणलं की कराडवरनं जावं लागेल ना तुम्हाला. कराड विटा करत पंढरपूर बरोबर ना. काय करायचं पंढरपुराकडे तोंड करायचं आणि 3 पावलं चालायची. पंढरपुराकडे तोंड करून 3 पावलं चालली ना पांडुरंग परमात्मा आपल्या घराकडे 47 पावलं चालतो. इतकं मन मोठं विठ्ठलाचं आहे. ताकद त्या पंढरीच्या वाटेत काय असेल दादा. कान्होपात्रा पंढरीच्या गाभाऱ्यात आहे. कधी दर्शनाला गेलात? दर्शन घेतलं का? घेतलं का? कसं VIP न का रांगेनं? तो VIP पॅटर्न नाही ना. माझा मेहना आमदार आहे हा ना आम्हाला होय पुढं. मग आता काय करीत देवाच्या दारात बी लय खतरनाक काम आहे दादा. रांगेनं गेलं तर कान्होपात्रा भेटन. कसं रांगेनं? विठ्ठलाच्या दर्शनाच्या अगोदर एक झाडाची फांदी आपल्याला आडवी लागते. कान्होपात्रेच्या समाधीवर आलेलं झाड आहे ते त्याची फांदी आडवी आहे. त्याला मस्तक लावल्याशिवाय पुढे जाता येत. आता नामदेवरायला निष्ठावंत आहेत. नामदेवराय म्हणजे भगवंताच्या सगळ्यात जवळचे. आता ते लाडके असल्यामुळे त्यांचं कसं आहे त्यांचं कटेवरी कर नाही ज्या देवाचे न घेमी तयाचे त्याचे कटेवर कर नाही विठेवर पाय नाही तसला देव नामदेवरायला जमत. ते म्हणले मी तुझ्या दर्शनाला आलोय देवा एवढी पायपीट करून मी ह्या पुरीला का मस्तक लावायचं? कोणी छटछुट पोरगी हा तुझ्या चरणावर देह सोडला म्हणून हिला मस्तक लावायचं नाही हो ना मा. पांडुरंग सांगतायत माझ्या चरणावर देह सोडला म्हणून हिला मस्तक लावायचं नाही. देह सोडला तरी संताचं वचन मोडलं नाही म्हणून हिला मस्तक लावायचं. माझ्या ज्ञानोबारायांच्या वचनावर पंढरीची वाट धरली. आज पंढरीच्या गाभाऱ्यात अखंडित चंद्र सूर्य तोपर्यंत सामर्थ्य माझ्या कान्होपात्रेचं. धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची बेटी झाली ज्ञान देवांची म्हणून या बेटी झाली ज्ञान देवांची. काय अधिकार असतो म्हणून म्हटलं जाई न गे माय. काय होईल सर्व सुकृताचे देव मला अधिकार देईल. पण कधी तिथं गेल्यावर मला राहवत नाही. हरिपाठ नीट म्हणीत जा क्षमा मी देईन नाही. काय चूक केली देवनं तुला जन्माला घातली ती क्षमा नाही. क्षेम किंवा क्षम याचा अर्थ आलिंगन. क्षेम याचा अर्थ काय? आलिंगन म्हणजे काय? मित्र लांबचा असेल तर आपण कसं करतो? राम राम है की नाही? हाय हाय क्लास हाय. जवळचा असेल तर हातात हात. जीवाचा असेल तर हा मिठी मारणं म्हणजे आलिंगन. मी देवाला काय करतो? लय जवळचं समजतं. आलिंगन देतो याचा अर्थ देव माझ्या लय जवळचा आहे. सर्वाघटी राम. मी देवाला काय देतो? क्षम मी देईन
देवाला मी मिठी मारली, देवानं मला देव केलं. आपुल्या संसाठी कुणी केलं? माया बापाने केलं. बापानं मला एकाएकी केला मी राशीचा, बाप करी जोडी लेकराचे ओढी, आपुली कुरवंडी वाळवुनी एकाएकी